नव्याने समाविष्ट पुणे महानगरपालिकेतील खडकवासला महापालिका शाळा क्रमांक 1 मध्ये 3 शिक्षण सेवकांच्या अभावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। याशिवाय मैदानाचीही दुरवस्था झाली आहे। स्वच्छतागृहही नादुरुस्त आणि इमारत मोडकळीस आली आहे। विद्यार्थ्यांचे हे हाल पाहून पश्चिम महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष दत्ताभाऊ कोल्हे यांनी खडकवासला मनपा शाळेस भेट देऊन सविस्तर माहिती घेतली। यावेळी मुख्याध्यापक अमोल माने यांच्यासह इतर शिक्षकही उपस्थित होते। या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते, त्यामुळे तात्काळ येथील शिक्षण सेवकांच्या जागा भरून घ्याव्या आणि मैदानाची डागडुजी तसेच नवीन इमारतीसाठी प्रस्तावही पुणे महापालिकेने पारित करावा अशी मागणी यावेळी दत्ताभाऊ कोल्हे यांनी केली। सध्या 160 पटसंख्या असून 3 शिक्षक काम पाहत असून शिक्षकावर ताण येते। मुख्याध्यापक पदाचा चार्जर असणारे अमोल माने हे 2 वर्गांना शिकवण्याचं काम करतायत। या विद्यार्थ्यांचे हाल न थांबल्यास पालकांसह आंदोलन करण्याचा इशारा दत्ताभाऊ कोल्हे यांनी यावेळी दिला। या ठिकाणी महानगरपालिका या शाळेकडे अजिबात लक्ष देत नाही। आम्ही मागील 8 दिवसापासून माननीय शिक्षणाधिकारी थोरात साहेब यांच्याशी संपर्क साधून होतो व या शाळेला शिक्षक संख्या अतिशय अल्प आहे। साधारण 150 पट आहे आणि 2 शिक्षक आहेत। तर आम्ही या शाळेसाठी 6 शिक्षकांची मंजुरी असताना फक्त 2 शिक्षक शाळा सांभाळत आहे। तरी तात्काळ त्यांनी या शाळेसाठी अजून 2 शिक्षकांची नियुक्ती करावी। 2 किंवा 3 शिक्षक दिले तरी प्रत्येक वर्गाला 1 शिक्षक याप्रमाणे या शाळेत शिक्षण देतील। कारण हे जे विद्यार्थी आहेत हे सर्व गोरगरीब जनतेचे विद्यार्थी आहेत, त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देणे हे शासनाचं प्राथमिक कार्य आहे। आपण या ठिकाणी पाहत आहोत ही ग्राउंड, या ग्राउंडची अवस्था काय झालेली आहे। इथं मुलांना खेळताच काय चालताही येत नाही। त्यामुळं यासाठी आम्ही टिकले मॅडम यांना वारंवार फोन करून याची कल्पना दिलेली आहे, परंतु याचेही काम त्यांनी आतापर्यंत केलेले नाही। माननीय थोरात साहेबांनी हे गोरगरिबातूनच आलेले आहेत, त्यांना या सर्व वस्तुस्थितीची जाण आहे। तरी त्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवसात इथे शिक्षक देण्याची कबुली दिलेली आहे। जर त्यांनी शिक्षक दिले नाही तर येत्या आठवड्यात आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व पालकवर्ग व सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात तीव्र असे आंदोलन करू। जून महिन्यापासून शाळा सुरू झालेली आहे। नव्याने ॲडमिशन सुरू आहेत शाळेमध्ये। आमच्याकडे 6 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 5 शिक्षक कार्यरत होते, परंतु 2 शिक्षण सेवक जे आहेत ते 1 जुलै 2025 पासून पुढील 6 महिन्यासाठी बिनपगारी रजेवर गेलेले आहेत आणि त्यांची रजा मंजूर करतानाच मी तत्कालीन त्याच वेळेस प्रशासनाला कळवलं होतं की सदर शिक्षकांच्या ऐवजी प्रतिनियुक्तीवर शिक्षक देण्यात यावा। आमच्याकडे वर्ग व्यवस्थापनासाठी शिक्षकांची नितांत गरज आहे। सध्या 150 विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि 3 शिक्षक शाळेचं शालेय व्यवस्थापनाचं काम करत आहेत। दुसरीच्या वर्गावरती शिक्षक या ठिकाणी अध्यापनासाठी नाही। विद्यार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान होत आहे। एक शिक्षक 2-2 वर्ग सांभाळण्याचं काम करत आहे। त्याबरोबर जीवडायची कामं आहेत, मॉडेल स्कूल बनवण्याचं साठीचा प्रस्तावाचं काम होतं, शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षणाचं सुद्धा यावेळेस काम आहे जोरदार। आणि हे सर्व काम करत असताना अध्यापनाला वेळ देण्याचा खूप आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रशासनाला आम्ही वारंवार कळवलेलं आहे। अजूनही आम्हाला यश मिळालेलं नाही। प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर वर्गाध्यापनासाठी शिक्षक देऊन आम्हाला सहकार्य करावं।